MBBS होण्याचे स्वप्न सहज आहे. आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज. सिद्धनाथ तालुक्यात जत येथील सिद्धेश्वर मंदिराचा सालपूजा पाळीचा प्रश्न प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशाने संपुष्टात. ग्रामस्थातून समाधान तर जत प्रांत अधिकारी व लोकशाही महाराष्ट्र न्यूजचे ग्रामस्थांकडून कौतुक. काल दिनांक 24 रोजी सिद्धनाथ तालुक्यात जत येथे सिद्धेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांचा सालपूजा पाळीचा प्रश्न चांगला चर्चेचा मुद्दा बनला होता. गेली अनेक वर्ष हा प्रश्न सातत्याने भेडसावत असल्याने ग्रामस्थ व भाविकही मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले होते. दोन पुजाऱ्यांमधील या वादाने गावकऱ्यांना चक्क मंदिराच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. सदर सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत आपला मोर्चा प्रशासनाकडे वळवला व जतचे कर्तव्यदक्ष प्रांत अधिकारी माननीय श्री अजय नष्टे यांच्याकडून पूर्वनियोजित बैठकीत या वादाचे गाऱ्हाणे मांडले. दोन्ही बाजूचा सारासार विचार करून उपस्थित ग्रामस्थ व भाविकांच्या भावनेचा आदर करत शासकीय नियमाला धरून प्रांत अधिकारी यांनी उत्तम असा सुवर्ण मध्य काढला व योग्य आदेश देऊन बंद देवळाचे दरवाजे उघडण्याची विनंती केली व समस्त ग्रामस्थ व पुजारी वर्गाला आपल्या खास शैलीत समजावल्याने या वादाला पूर्णविराम मिळाला. प्रांत अधिकारी यांच्या या योग्य निर्णयामुळे समस्त ग्रामस्थ व भाविक यांच्यामध्ये आनंदाची लहर पसरल्याचे पाहावयास मिळाले. लोकशाही महाराष्ट्र न्यूजने सदर विषयाच्या बातमीला वाचा फोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याने ग्रामस्थांकडून त्यांचेही कौतुक केले जात आहे. नमस्कार, मी बाबू बसप्पा माळी, राहणार सिद्धनाथ, तालुका जत, जिल्हा सांगली. विषय असा आहे की काल सिद्धनाथ येथील देवस्थान बंद करून सर्व लोकांनी इथे जतमध्ये प्रांत साहेबाच्या ऑफिसासमोर तसेच तहसीलदार साहेबाच्या ऑफिससमोर आंदोलन करण्यासाठी आलो होतो. तरी प्रांत साहेबांनी अगदी योग्यरीती ते देवळाचे अतिउत्तम रीती निकाल दिल्याबद्दल समस्त सिद्धनाथ गावकऱ्याकडून आणि पुजारी वर्गाकडून हार्दिक साहेबांचं अभिनंदन करतो. मला एक सांगा, काल तुमच्या गावी जे सिद्धेश्वराचं मंदिर आहे, सिद्धनाथ येथे जागृत मंदिर आहे, त्या मंदिराला तुम्ही सर्व गावकरी एकत्र येऊन त्या मंदिराला पुजाऱ्यांच्या अंतर्गत मतभेदामुळं त्यांच्या त्रासाला तुम्ही कंटाळून त्यांना तुम्ही अनेक वेळा सूचना दिला असं तुम्ही म्हणालात. सूचना देऊन सुद्धा ते त्यांचा मतभेद थांबत नव्हता. सालपाळीचा जो आहे तो त्यामध्ये काय मार्ग निघत नव्हता. तुम्ही वैतागून सर्व ग्रामस्थांनी अखेर देऊळ बंद या चित्रपटाच्या स्टाईलनं साक्षात मंदिराला कुलूप लावलं. हे खरं म्हणलं तर हे दुर्दैवाचीच गोष्ट आहे, पण तुम्हाला त्रास झाल्यामुळे ते तुम्ही बंद केलं आणि दाद मागण्याकरता प्रांताधिकारीकडे आला आणि प्रांताधिकाऱ्यांनी तुम्हाला योग्य तो निर्णय दिला असं याबद्दल तुम्हाला म्हणायचं आहे. आता भविष्यामध्ये अशा तक्रारी परत निर्माण होतील का आणि तहसीलदारांनी केलेलं काम कसं आहे किंवा त्यांचा आदेश अगदी जो मार्मिक असा आहे, जो आदेश दिलेला आहे त्यांनी अगदी सुवर्ण मध्य काढून भावनिक असा त्यांनी आदेश दिलेला आहे. लोकांचं हित जपून नियमांचं कोणतंही उल्लंघन न करता त्यांनी जो आदेश दिला त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही, त्यांचं आम्ही गावकऱ्यावती सर्व सिद्धनाथ गावकऱ्याच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि पुजाऱ्यांच्या वतीनं, यात्रा कमिटीच्या वतीनं, समस्त सिद्धनाथच्या वतीनं साहेबांचं हार्दिक अभिनंदन करतो.
पुजाऱ्यांना तुम्ही आता या दोन पुजाऱ्यांचे मतभेद होते, त्या पुजाऱ्यांना तुम्ही लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं काय सल्ला देऊ शकता? अतिशय चांगल्या रीती लोकशाही महाराष्ट्र न्यूजनं अतिशय चांगली आमची बातमी तिथं सर्व प्रशासनाकडे पाठवून आमचे काम होण्यासारखं केलेलं आहे. त्यांना मी प्रथमतः लोकशाही महाराष्ट्र न्यूजला धन्यवाद व हार्दिक अभिनंदन करतो. आणि करून तसेच त्याप्रमाणे सुद्धा प्रांत साहेबांनी सुद्धा, तहसीलदार साहेबांनी सुद्धा, PSI साहेबांनी सुद्धा अति आमच्या सिद्धनाथ गावकऱ्यांना अति म्हणजे योग्य असा निर्णय दिला आणि त्यांचं आमच्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मला सांगा, आता त्या पुजाऱ्यांना तुम्ही गावकरी कशा पद्धतीनं आता समज कशी दिलेली आहे किंवा प्रशासनानं समज दिली ती आता पुढं मान्य करतेत का आणि केली आहे का आणि त्या पद्धतीनं आता काम चालू आहे का? होय होय, अगदी प्रांत साहेबांनी असं केलंय की पूर्वी तुमचं 1918 नंतर कसं पाळी पद्धत चालू होती, त्या पाळी पद्धतीनं तुम्ही वागा आणि पहिल्यापासून आलेलं आहे तसं अगदी योग्य पद्धतीनं आम्हाला पण समजवले, गावकऱ्यांना पण समजवले, पुजाऱ्यांना पण अति उत्तम प्रकारे समजून, पुजाऱ्यांना पण समजून सर्वांना समजण्यासारखा त्यांनी निर्णय दिलेला आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आम्ही. लोकशाही महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं खरोखर धन्यवाद. आपण इतका मार्मिक मुद्दा उचलला होता आणि दोन पुजाऱ्यांचा वितंड वाद आपण अगदी उत्तमरित्या प्रशासनाची मदत घेऊन आपण छान सुंदर असा त्याची सोडवणूक केलेली आहे. या सर्व गोष्टीनंतर या पुजाऱ्यांनी आज या मंदिराचं कामकाज उत्तमरित्या चालू ठेवण्याचा मानस दाखवलेला आहे. त्याबद्दल आपले लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं खरोखर अभिनंदन. थँक्यू सर. नमस्कार. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.